विविध भारती पुणे ठळक बातम्या. पश्चिम आशियात सुरू असलेल्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर जगभरात सर्वत्र कच्च्या तेलाच्या किमती वाढत असताना देशातील सामान्य नागरिकांना याची झळ बसू नये यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात केंद्र सरकारनं पेट्रोल डिझेलच्या उत्पादन शुल्कात घट केली असल्याचं पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी समाजमाध्यमावरील संदेशात म्हटलं आहे. तेल कंपन्यांचा तोटा कमी करण्यासाठी सरकारनं करात कपात केली आहे असंही त्यांनी नमूद केलं. अयोध्येतील श्रीराम मंदिरात रामजन्मोत्सवाचा उत्साह असून थोड्याच वेळात म्हणजे दुपारी ठीक 12 वाजता रामलल्लाच्या मूर्तीच्या चेहऱ्यावर सूर्यकिरण पडून सूर्यतिलक सोहळा साजरा होईल. दूरदर्शनवरून या विलोभनीय सोहळ्याचं थेट प्रक्षेपण केलं जात आहे. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण, महाराष्ट्र शासनाचा नगर विकास विभाग आणि रशियन महासंघाचे मॉस्को सरकार यांनी मुंबई इथं काल महत्वपूर्ण सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या केल्या. आंतरराष्ट्रीय सहकार्य बळकट करण्याच्या आणि शाश्वत नागरी गती देण्याच्या दिशेनं हे एक महत्वपूर्ण पाऊल ठरलं आहे. यामध्ये धोरणात्मक समन्वय, ज्ञानाची देवाणघेवाण आणि क्षमता विकासावर भर देण्यात येणार आहे. भोंदूबाबा अशोक खरात याच्याकडील शस्त्र परवाना पोलिसांनी निलंबित केला आहे. खरात याचे बँक खातेही सील करण्यात आले आहे. दरम्यान भोंदू खरातनं शोषण केलेल्या काही पीडित महिलांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल केल्यानं नाशिक शहरातील सातपूर येथील 6 जणांविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. भगवान महावीर एज्युकेशन सोसायटी आणि सहकारी संस्थांच्या वतीनं काल पुण्यात विश्वशांती परिषद आयोजित करण्यात आली होती. माजी साहित्य संमेलनाध्यक्ष डॉक्टर श्रीपाल सबनीस प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. जागतिक स्तरावरील युद्धजन्य परिस्थिती मानवी मूल्यांची कसोटी पाहणारी असून परिषद हा त्या परंपरेचा पुढचा टप्पा असून भारतानं वसुधैव कुटुंबकमच्या भूमिकेतून जागतिक शांततेसाठी पुढाकार घ्यावा असं मत मान्यवरांनी या परिषदेत व्यक्त केलं. या होत्या आतापर्यंतच्या ठळक बातम्या. यानंतरच्या ठळक बातम्या उद्या सकाळी 8 वाजता.